नमस्कार, मी दीपक राव तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटला ओपनिंगच्या सेशनमध्ये जबरदस्त दबाव बघायला मिळाला आणि गेल्या व्हिडिओमध्ये मी लास्ट वीकमध्ये बोलले की निफ्टीमध्ये सध्या विकनेस दिसतोय आणि फर्दर लोअर लेवल्स येतील इव्हन 25,500पर्यंतच्या. आणि आज ऑलमोस्ट 25,500सुद्धा मॉर्निंग सेशनला निफ्टीने ब्रेक केलेला. ऑलमोस्ट 200 पॉईंट मायनसमध्ये निफ्टी जे आहे ते सकाळी मॉर्निंगच्या पहिल्या 1-2 तासांमध्ये घसरली, पण त्यानंतर दुपारी 12 वाजता एक शार्प रिकव्हरी इमिजिएट बघायला मिळाली. त्या रिकव्हरीचं मागचं रिझन होतं की भारताचे राजदूत अमेरिकेचे भारतातील राजदूत जे नवीन नियुक्त झालेत ते आजच त्यांनी काम सुरुवात केली आणि आज त्यांचं स्टेटमेंट आलं की भारताची आणि अमेरिकेची ट्रेड डीलला घेऊन जी चर्चा आहे ती उद्यापासून सुरुवात होते. आणि रेअर अर्थ मेटलसाठी सुद्धा अमेरिका पॅक्स सिलिका म्हणून जे US लेड देशांचं हे आहे डेलिगेशन, त्यामध्ये भारताला सुद्धा ते सामील करत आहेत. आणि त्यामुळं ट्रेड टॉक्स जे आहेत त्या सुरू होणार उद्यापासून. या एका न्यूजमुळे त्यांच्या त्या स्पीचमध्ये त्यांनी बोलल्यामुळं निफ्टीला इमिजिएट 15-20 मिनिटांमध्येच जे काही 200 पॉईंट निफ्टी मायनस होती ती जवळपास 1 तासामध्ये पॉझिटिव्ह 100 पॉईंटपर्यंत जाऊन पोहोचली ऑलमोस्ट. आणि निफ्टी क्लोजसुद्धा ऑलमोस्ट 25,800च्या आसपास जाऊन बंदली. एक स्मार्ट आणि शार्प रिकव्हरी या न्यूज बेस रिकव्हरी याला म्हणता येईल, जे आपणाला निफ्टीला ऑलमोस्ट 25,500च्या खालीसुद्धा निफ्टी गेली 25,450च्या आसपास सोडून जवळपास 300 पॉईंटची रिकव्हरी निफ्टीने एका तासामध्ये दाखवली. ती अमेरिकेचे राजदूत त्यांच्या वक्तव्यामुळे की ट्रेड डील उद्यापासून चर्चेला सुरुवात होईल आणि लवकरच ट्रेड डील होईल. या पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमुळे मार्केटमध्ये जे आहे ते क्लोजिंग चांगलं रिकव्हरी देऊन आलं. मॉर्निंग सेशनला फॉल आलेला तो ग्लोबल मार्केट्स थोडे अनसर्टनिटी आहे. US फ्युचर्स डाऊन होते आणि इराणवर कदाचित अमेरिका हल्ला करेल आणि ट्रेड डीलला घेऊनसुद्धा जी काही 500% टेरिफची कमेंट्री केलेली ट्रम्पने शुक्रवारी, या सगळ्याला घेऊन मॉर्निंग सेशन मात्र जबरदस्त दबावात राहिला. जबरदस्त सेलिंग प्रेशर, महत्त्वपूर्ण सपोर्ट सगळे ब्रेक करत निफ्टी कंटिन्यू खाली आलेली. पण आज ट्रेड डीलची चर्चा परत पुन्हा सुरू झाली आणि उद्यापासून दोन्हीचे डेलिगेशन्स भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये चर्चा सुरुवात होईल उद्यापासून ट्रेड डीलला घेऊन. त्यामुळे मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट आलं आणि मार्केटमध्ये चांगली रिकव्हरी आली. पण ओव्हरऑल ग्लोबली अमेरिका इराणवर हल्ला करेल काय आणि ग्रीनलँड ताब्यात घेण्याचा प्रयत्न करेल काय, या न्यूजमुळे थोडीशी अनसर्टिनिटी ग्लोबल मार्केट्सवर आहे आणि US मार्केटवर आहे. त्यामुळे मला वाटतं आज आणि उद्या 1-2 दिवसात कदाचित अमेरिका इराणवर कोणते तरी ॲक्शन घेण्याच्या मोडमध्ये आहे. त्यामुळे डाऊ फ्युचरसुद्धा जवळपास 400 पॉईंट मायनस आहे आणि त्यामुळे सुद्धा दबाव आहे. त्यामुळे ऑलरेडी मार्केट फक्त एक न्यूजमुळे रिकव्हरी आले. अजून ट्रेड डीलची चर्चा उद्यापासून सुरू होईल, त्यातनं आउटकम यायला वेळ लागेल. प्लस जर इराणवर काही हल्ला किंवा ॲक्शन झाले अमेरिकेकडून तर ते मार्केटसाठी निगेटिव्ह आहे. त्यामुळे ओव्हरऑल थोडीशी इन्व्हायरमेंट अजूनही कॉशियस राहण्यासारखं आहे. पण ट्रेड डीलच्या होप्सना घेऊन ज्या पद्धतीने रिकव्हरी दाखवले त्यामुळं मला थोडंसं कदाचित मार्केट जवळपास बॉटम आउट होऊ शकते असं मला वाटते. पण इराणचं जर संकट लवकरच शांत झालं तर निश्चित आपण बॉटम होऊन परत फर्दर नवीन हायर लेवल्सला जाऊ शकतो. मग उद्यासाठी टेक्निकली ट्रेड करायचं झालं तर निफ्टीला रेजिस्टन्स आहे 25,800-850 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. 25,850च्या वर मेंटेन राहिला तरच 26,000पर्यंत जाण्याचे चान्सेस निफ्टीमध्ये आहेत. अदरवाईज 25,800च्या खाली राहिला तर 25,700पर्यंतसुद्धा निफ्टी परत खाली येऊ शकते. उद्याच्या सेशनला 25,700 एक चांगलं सपोर्ट आहे. हायर लेवलला 25,850 क्रॉस केला तरच 26,000पर्यंत जाण्याचे चान्सेस निफ्टीमध्ये आहेत. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 59,000 लोअर लेवलला 59,000 आणि 59,200 हे दोन सपोर्ट आहेत. 59,600 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे बँक निफ्टीला. 59,600च्या वर गेला तर फर्दर हायर लेवल्स येतील. अदरवाईज 59,600पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. आजपासून रिझल्ट सेशनला पण ट्रिगर होते. आज TCSचे रिझल्ट्स आले. प्रॉफिट 14% खाली आला आहे. एक वन टाईम कॉस्ट जवळपास 2,200 करोडच्या आसपासची TCSला बेअर करायला लागले. ओव्हरऑल रेव्हेन्यू 5% ग्रोथ आहे 10,657 करोडच्या आसपास. प्रॉफिटमध्ये फक्त थोडासा खाली आला आहे कारण वन टाईम कॉस्टचा त्यांना जोर पडला. त्यामुळे बघणं गरजेचं की उद्या IT सेक्टर कशा पद्धतीनं यावर रिॲक्शन देईल. TCSचा स्टॉक्स निफ्टीचा हेवीवेट आहे तो कसा बिहेव होईल यावर मार्केटची पुढची चाल राहील आणि रिझल्ट सेशनवर मार्केटचं लक्ष आहे. आज NSEमध्ये 1,044 शेअर्स वाढले, त्याबद्दल 1,866 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 39 शेअर्स वाढले, त्याबद्दल 11 शेअरमध्ये पडझड आहे. वाढणाऱ्या शेअर्सची संख्या निफ्टीमध्ये जास्त आहे, NSEमध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. सेक्टर इंडिसाइजेसमध्ये आज रियालिटी, फार्मा, ऑटो आणि IT सेक्टरवर दबाव राहिला. रियालिटी सेक्टर जवळपास 2% मायनस गेलं. बँक्स, FMCG आणि मेटल सेक्टरवर चांगली तेजी राहिली. खास करून मेटल सेक्टर जवळपास 2% तेजीमध्ये गेलं. मेटल स्टॉक सगळे वाढलेले आहेत.
ग्लोबल मार्केट आढावा गेलं तर युरोपियन मार्केट्स मायनस आहेत, किरकोळ 15-20 पॉईंट मायनस आहेत. डाव फ्युचर्स 400 पॉईंट मायनस आहे, कारण इराणवर काही हल्ला होण्याची शक्यता आहे. मग त्या न्यूजकडे थोडंसं लक्ष राहील. तर US मार्केटमध्ये मोठी पडझड झाली, अमेरिकेची काय ॲक्शन इराणवर झाली, तर उद्या मार्केट मायनसमध्ये येऊ शकतं, खाली ओपन होऊ शकतं. ट्रेड डीलच्या चर्चेवर क्लॅरिटीसुद्धा उद्या येऊन जाईल. त्यामुळे थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे, कारण मार्केटनं आजी वन टाईम रिकव्हरी दिली, ती न्यूज बेस होती. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझं व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझे चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.